हॅलो. आदरणीय आमचे निलंगा येथील मिलिंद नगर सिद्धार्थ कांबळे हे खूप असं सुंदर गायक आहेत. त्यांचे अनेक प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये किंवा निलंगा या ठिकाणी त्यांचे प्रबोधन झालेलं आहे, गायन सुंदर झालेलं आहे आणि ते खूप छान गायक आहेत. खूप दिवसापूर्वी आज त्यांनी माझ्या तबला दुरुस्ती केंद्र निलंगा जाधव कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. त्यांनी खूप दिवसापासून त्यांची आता भेट झालेली आहे. मग त्यांनी खूप सुंदर असं गायन केलेलं आहे. समाजामध्ये अनेक परिवर्तन त्यांनी घडवून आणलेले. ते कसे आणले साहेब? गायनाचा छंद असल्यामुळे त्या गाण्याच्या आधारे, त्या गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचो. नवीन नवीन चाली, जास्त क्लासिकल चाली अशा शोधून काढायचे आणि त्याच्यावरती बाबासाहेबांची गीतं बसवायचे आणि या माध्यमातून आम्ही गायन करायचो. मग त्या गायन करत असताना तुमच्याकडे कुठले कुठले असे साहित्य, असं जमाव कसा तुम्ही त्या गायनाच्या पेटी, तबला, ढोलकी वगैरे असे काही तुमच्याकडे साहित्य होते का त्यावेळेस? सुरुवातीला मी हार्मोनियम माझ्या बहिणीकडून आणलो, कारण माझ्या बहिणीचे मिस्टर माझे मेहुणे देवराज हुट्टाडे हे नांदेडचे ख्यातनाम गायक आहेत आणि त्यांच्याकडूनच मला बाबासाहेबांच्या बुद्धाच्या गीतांचा साठा पुरवठा मिळायचा. त्यांच्याकडूनच मी गाणी लिहून आणायचो, मला जे आवडले ते, आणि इकडे येऊन सादर करायचो. आणि तिथे वामनदादा कर्डक, बाबा भीमप्रिय दलितनंद बाबा आणि अनेक असे नामवंत, प्रल्हाद शिंदे कंपनीतले अनेक कलाकार त्यांच्या घरी यायचे आणि त्यांच्यामुळं मलाही माझाही संपर्क यायचा आणि मग त्यांचा आदर्श घेऊन गायनासोबत गाणे लिहिण्याचाही प्रयत्न केलेला आहे. मग तुम्ही स्वतः काही गाणे स्वतः कवी म्हणून केलं, स्वतः काही गाण्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे लिखाण केलं, त्या सुंदर अशी गीतं तुम्ही बनवले आणि ते गीत बनवत असताना तुम्ही ते कसं बनवलं? मला गीतं लिहिण्याचा छंद म्हणजे मला सुरुवातीला त्या गीताची चाल आवडली पाहिजे. ती माझ्या चाल जर डोक्यात बसली तर मग मी त्याच्यावरती गीत लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आणि ते बरेचसे गाणे असे सक्सेस पण झाले. लोकांना पण भरपूर आवडले गाणे आणि आजही लोकं कार्यक्रमात मी गात असताना ते गीत घ्या, ते गीत गा, अशी फर्माईश मला श्रोते किंवा माझे चाहते लोक करत असतात कुठेही कार्यक्रम असल्यास. मग तुम्ही जे ते गीत लिहिण्यास सुरुवात करत असताना तुम्ही ते कोणतं गीत लिहिलं, थोडं त्या गीताचं आम्हाला अंतरामुकडा सांगाल का? एक वंदन गीत लिहिलं होतं मी फार वर्षापूर्वी. रंजना शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या सामना गीत होतं आणि ती चाल मला खूप आवडली आणि मग त्या चालीवरती मी वंदन गीत लिहिलं. अर्पण करुणी या पुष्पमाला, अर्पण करुणी या पुष्पमाला, प्रणाम करूया बुद्ध भीमाला, प्रणाम करूया बुद्ध भीमाला. अशी ही वंदन गीत लिहिलं आणि बरेचसे काही ऐतिहासिक विषयावरती, बुद्धांच्या काळातील विषयावरती असे अनेक विषय मला जे विषय आवडले त्या विषयावरती लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ज्यावेळेस आता तुम्ही म्हणताय वामनदादाच्या बैठकीमध्ये वामनदादा ज्यावेळेस तुमच्याकडे निलंगा किंवा कुठेही त्यावेळेस भेटायचे प्रोग्रामामध्ये, मग वामनदादाचा आदर्श काय घेतलं तुम्ही? वामनदादाचं येणं निलंग्याला तर नाही झालं.
त्यांचा एक सत्कार ठेवला होता लातूरला. त्यांना 51,000ची थैली देण्यात आली होती. त्यावेळेस मी त्यांना तिथे भेटलो, परिचय दिला आणि नांदेडला असतानाही मी आणि अशोक सोनकांबळे भेटलो. त्यावेळेस मी हिंदी गाणं लिहिलं होतं. जय भीम का नारा सुहाना लगता है, जय भीम का नारा सुहाना लगता है आणि हे गीत अशोक सोनकांबळे आणि मी त्यांना दाखवलं आणि त्यांनी त्या गीताचा अभिप्राय दिला. लिहित राहा, फळाची आशा करू नका. असे शब्द वामनदादांनी मला माझ्या ते गीत ऐकून, लिहिलेलं ऐकून असा आशीर्वादपर अभिप्राय दिला होता. बहुत बढिया. मग या तुमच्या निलंगा या मिलिंद नगरमध्ये तुमचा ग्रुप गायनाचा खूप सुंदर होता, ते पण आम्हाला माहीत आहे. आणि त्यावेळेस प्रल्हाद मास्तर आणि आपले ते मुरलीधर कांबळे आणि तुकाराम सूर्यवंशी, अशोकनगर आणि अशोकदादा, हे खूप सुंदर असा तुमचा ग्रुप होता. आणि व्यंकट पात्रे पण होते त्यावेळेस. तर तुमचा जो आवाज होता सर्वांचा खूप छान आवाज होता. आणि तुम्ही वामनदादाच्या प्रत्यक्ष भेटीत लातूरला त्यावेळेस खूप असं सुंदर तुम्ही आम्हाला मुलाखत दिली. आणि धर्मराजा हलगरा या यूट्यूबच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय भीम. धन्यवाद.